पदोन्नतीने भरायच्या 2410 व्हॅकन्सीज यांच्या संदर्भामध्ये परत एकदा थोडी वाईट न्यूज आहे की रोस्टर तपासणी पदोन्नती साठी कॅन्डिडेट निवडताना आणि सिनियरिटी यांचा विचार केला गेलेला नाही आहे आणि त्यातून हा प्रश्न जो आहे तो उद्भवलेला आहे। त्या संदर्भातलीच आज हा व्हिडिओ आहे। मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा। या 2410 व्हॅकन्सीज ज्या पवित्र पोर्टलला येणार होत्या त्या संदर्भामध्ये एक न्यूज काल पेपरला आलेली आहे, न्यूजपेपरला आलेली आहे। त्या संदर्भामध्ये जे पदोन्नतीने व्हॅकन्सीज भरल्या गेल्या आहेत किंवा ज्यांना आस्थापना आता देण्यात येणार होत्या, काही जणांना अलाव केल्या होत्या, त्या संदर्भात बऱ्याच शिक्षक संघटनांनी शासनाकडे आक्षेप सादर केलेले आहेत आणि या आक्षेपानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की मागासवर्गीय उमेदवार जे आहेत त्यांची व्यवस्थित रोस्टर तपासणी न झाल्यामुळे आणि जो मागासवर्गीय उमेदवारांचा बॅकलॉग आहे तो व्यवस्थित भरला न गेल्यामुळे त्याची संख्या वाढतच चाललेली आहे। व्यवस्थितपणे या सगळ्यांवर कारवाई पुन्हा एकदा व्हावी आणि परत एकदा ज्या जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदोन्नतीने पदे भरली जात आहेत ती मागासवर्गीयांचा अनुशेष भरून भरण्यात यावी आणि त्यांना न्याय देण्यात यावा। एकीकडे पाहायला गेलं तर ही मागणी रास्त आहे, पण यामुळे आपल्या पवित्र पोर्टलवर काय परिणाम होणार आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जी मुदतवाढ जर शासनाने असं ठरवलं असेल की या पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागा पहिल्या फेजमध्ये पवित्र पोर्टलसाठी येतील, असं जर शासनाचं धोरण असेल किंवा आपलीही अपेक्षा असेल तर आपल्याला काही काळ अजून थांबावं लागेल, कारण हा विषय इथेच मिटणारा नाही। कदाचित या बाबतीमध्ये कोर्ट मॅटरसुद्धा होऊ शकतं आणि त्याची शक्यता जास्त आहे। एक तर शासन स्तरावर लगेच निर्णय होणार नाही आणि या संदर्भामध्ये जे पदाधिकारी, उच्च पदाधिकारी आहेत त्यांनी या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांनी विचार विनिमय करून किंवा सगळी कागदपत्र एकत्र करून एकच नियमावली सादर करावी अशा संदर्भातले उच्च पदस्थांनी निर्देश दिलेले आहेत। त्याचा परिणाम निश्चितच पवित्र पोर्टल भरतीवर होणार आहे। एक तर या 2410 व्हॅकन्सीज शिवाय जर ॲड्स आल्या तर या 2410 जागा फर्स्ट फेजला नसतील, तो एक खूप मोठा लॉस असेल विद्यार्थ्यासाठी आणि जे जास्त गुण घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांना मग कुठेतरी खालच्या वर्गावर पात्रता असूनही सिलेक्शन होईल आणि मग 1.1 पद असल्यामुळे ते पुढच्या प्रक्रियेमध्ये भागी घेऊ शकणार नाहीत। त्यामुळे हा एक जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी खूप मोठा लॉस आहे असं म्हणावं लागेल। पण यदा कदाचित जर शासनाने या जागा ठरवलंच की फर्स्ट फेजलाच यायच्या आहेत तर मात्र मग आपल्याला अजून मुदतवाढ जाहिरातींसाठी दिलेली बघायला भेटेल आणि त्या अनुषंगाने भरतीला अजूनही किंवा मग तुमच्या लॉग इनमध्ये जाहिराती येण्यासाठी अजून उशीर होणार आहे। ही बाब नोट करून घ्या। आता शासन यावर काय निर्णय देत आहे त्यावर आपल्याला लेटेस्ट अपडेट्स आल्यावर आपण निश्चितच या संदर्भामध्ये व्हिडिओ देऊ। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।